ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपण आपल्या हृदयास असलेले जे 6 शत्रू आहेत त्याच्यापैकी 5 जणांना भगवंताच्या सेवेत लावू शकतो. क्रोध, हनुमंताने लंका जाळली आणि क्रोधाला प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये लावलं. काम, कृष्ण भावना भावित संतती निर्माण करून आपण कामाचा उपयोग योग्यरित्या करू शकतो. मोह, भगवंताच्या नामाप्रती रुची निर्माण करणं, भगवंतांच्या विषयी ऐकण्यासाठी अत्यंत आसक्त राहणं या गोष्टींबाबतीत. तर असे बरेच जे 5 प्रकारचे जे अनर्थ आहेत ते भगवंताच्या सेवेत आपण लावू शकतो. पण परत परत शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जो द्वेष आहे तो आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकत नाही. या भौतिक जगात पतन होण्याचं एकमेव कारणच आहे की भगवंताविषयी असलेला आपला द्वेष. भौतिक जगात बऱ्याच लोकांविषयी जो आपल्याला द्वेष आहे तो मूळतः आपल्याला भगवंताविषयी आहे आणि तो म्हणून आपल्याला दिसतो बऱ्याच लोकांविषयी. द्वेष इतका घातक आहे. माझे एक शिक्षागुरु, म्हणजे माझे भक्तिवैभवचे शिक्षागुरु गौरांग दर्शन प्रभू सांगत होते की द्वेष हा एका रोगाप्रमाणे प्रसरणारी एक रोग आहे, एक प्रसरणारा रोग, संसर्गजन्य रोग आपण ज्याला म्हणतो, करोनाप्रमाणे. कारण काय होतं याच्यामध्ये की हा द्वेष, जे निरागस लोक आहे ते बळी पडतात या द्वेषाच्या. त्यांचं तिथे काहीही घेणं देणं नसतं. जर आपण पाहिलं, ध्रुव महाराज एक निरागस बालक आहेत. सुरुची याचा अर्थ तसा आहे की उपभोग घेणे, आणि सुनीती म्हणजे नीतिमत्ता, अशा या 2 उत्तानपादाच्या राण्या आहेत. सुरुचीपासून उत्तम होतो, सुनीतीपासून ध्रुव बाळ जन्माला येतो. तर ध्रुव बाळ उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसतो काय, आणि सुरुचीला ध्रुव बाळाविषयी द्वेष नाहीये. पण काय झालं, तिला सुनीतीविषयी द्वेष आहे, त्यामुळे निरागस बाळाविषयी तिला हा द्वेष उत्पन्न झाला. खरा तिचा द्वेष सुनीतीवर होता. सती हे एक निरागस आहे आणि ती दक्षाची कन्या आहे. दक्षाला सतीप्रती द्वेष नाही, उलट सती ही सगळ्यात आवडती कन्या म्हटलेलं आहे श्रीमद भागवतमच्या 4th स्कंदामध्ये. पण का बरं हा दक्ष सतीप्रती द्वेष करतो? केवळ एकाच गोष्टीमुळे, कारण त्याला भगवान शिवाविषयी द्वेष आहे आणि सती ही शिवजींची पत्नी आहे. हर्षशोक, निरागस बालक जो एका कटाचा बळी पडतो. आणि कोणाचा कट? हजारो राण्या ज्या आहेत महाराज चित्रकेतूंच्या, तर त्या राण्यांना त्या बाळाविषयी द्वेष नाहीये. पण काय होतं, त्यांचा मूळतः द्वेष हा कृतद्युती आणि राजाविषयी आहे. कारण राजा आता पूर्वीप्रमाणे त्यांना मान देत नाहीये, त्यांच्या महालाकडे जात नाहीये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. हे त्यांच्या मनामध्ये एक असुरक्षितता निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांचा हा द्वेष, ह्या द्वेषाचा बळी तो बालक हर्षशोक झाला आणि त्याला मृत्युमुखी पडला. प्रल्हाद महाराज हे पण निरागस आहेत. हिरण्यकशिपूला जेव्हा कळलं की हिरण्याक्षाचा वध वराह भगवंताद्वारे झाला आणि जे विष्णूचे अवतार आहेत त्या दिवसांपासून विष्णू म्हणजे त्यांचा शत्रू झाला. विष्णू म्हणजे माझा शत्रू असं त्यांना वाटायला लागलं. भगवंताला ते शत्रू मानू लागले हिरण्यकशिपू. आणि काय झालं त्याचा परिणाम? त्याचा स्वतःचा मुलगा जेव्हा विष्णूचं नामस्मरण करू लागला तर हे त्याला पाहवलं नाही, कारण त्याचा मूळ द्वेष कोणाप्रती आहे? भगवंताप्रती. पण बळी कोण पडला? प्रल्हाद. म्हणून जो द्वेष आहे इतका घातक आहे, तो आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकत नाही, कारण तो संसर्गजन्य आहे आणि निरागस व्यक्ती या द्वेषाचा बळी पडते. आपल्या
आपल्या भक्त समाजा